आज या हॅपी क्लबमध्ये जागतिक महिला दिन साजरा होत आहे। आज या जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व हॅपी क्लबचे पदाधिकारी आणि ज्यांचा असा वाढदिवस असलेल्या आमच्या बर्माई मधुराताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। त्याचबरोबर आपल्या सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते। हा जो महिला दिवस आहे हा नुसता 8 मार्च आता मर्यादित न राहता आपल्यासाठी 365 दिवस म्हणजे वर्षभरही आपल्यासाठी महिला दिवस आहे असं म्हणायला शंका नाही किंवा हरकत नाही कुठली। आणि बघा आज हॅपी क्लबमध्ये सुद्धा आज महिला चंद्रावर सुद्धा गेली, सगळ्यांना माहिती प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे, परंतु आपल्या हॅपी क्लबमध्ये सुद्धा महिला प्रगतीवर आहे। आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या आपलं स्वतःचं कौतुक आणि स्वतःसाठी ही सुद्धा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून परंतु पुरुषांना डावलून आपण समोर जाऊ असंही होणार नाही। म्हणतात ना की स्त्री पुरुष दोन चाके जरी परस्परास सहाय्यके तरीच संसार रथ चाले कौतुका ग्राम होईल आदर्श। तर कसा स्त्री पुरुषांना डावलून आपण समोर जाऊ असं होऊ शकत नाही। कुठल्या तरी पुरुषाला मोठं करण्यामागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे एका स्त्रीला मोठं करण्यासाठी पुरुषाचा हात असतो। आणि त्याचं मी उदाहरण आहे, कारण मला हा राजकारणात कुठलाही इंटरेस्ट नव्हता, परंतु यांना आवड होती, यांना समाजकार्य करण्याची आवड होती माझ्या मिस्टरांना, आणि ते सतत म्हणायचे। त्यांचं बघून मला असं वाटत होतं की जर कोणाला मदत केली आपल्या माध्यमातून कोणाच्या चेहऱ्यावर जर हास्य होत असला, आनंद येत असला तर समाधान वाटायचं। आणि त्यांचं बघून मग का नाही करू, आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता तुमच्या माध्यमातून एक बाहून, आणि त्यांनी मला पुढाकार केलं की संगीता तू करू शकते आणि त्यांच्या माध्यमातून आज एक नाही 2 वेळा मी महानगरपालिकेची निवडणूक लढली आणि एक चांगल्या पदावर सुद्धा कार्यरत आणि चांगलं कार्य केलं असं सुद्धा मला म्हणजे स्वतःला समाधान वाटतं। असं त्याच्यामुळे आपण पुरुषाला सुद्धा डावलून चालणार नाही। कुठलाही कार्यक्रम करायचा असला तर पुरुषाची साथ आपल्याला आवश्यक असते। आज महिला दिन सुद्धा त्यांनी पुढाकार केला म्हणून हा महिला दिन साजरा होत आहे, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आपण टाळ्या वाजवूया। सुरुवातीलाच दादांनी सांगितलं की संविधानामुळे आपल्याला काय अधिकार मिळाले, आणि आधीच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या माध्यमातून जसं सावित्रीबाई फुले झाल्या, मा जिजाऊ झाल्या, रमाई झालं, आंबेडकर साहेबांना घडवण्यामागे रमाईचा खूप मोठा त्याग आहे बरं। त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही रमाईमुळे आंबेडकर घडले आणि आंबेडकरजीमुळे आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला। 20व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांना कुठल्याही मालमत्तेमध्ये म्हणा किंवा समानतेचा आणि मतदानाचा हक्क नव्हता, परंतु आपल्या भारत देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्यामध्ये आपल्या महिलांना संविधानाचा अधिकार त्यांनी दिला, आणि म्हणूनच आपण मतदान करू शकतो। आणि आपल्याला मालमत्तेमध्ये सुद्धा आपल्याला अधिकार आणि समानतेचा अधिकार म्हटलं तर आपल्या विचारांना समानता म्हणजे काय, म्हणजे त्यांनी आपण कपडे धुतले तर त्यांनी भांडे घासावे, किंवा आपण स्वयंपाक केला तर त्यांनी जेवण वाढावं, याला समानता म्हणता येणार आहे। तर समानता म्हणजे काय, आपल्या विचाराला आपल्या विचार जर मांडण्याचं मत मांडण्याचा जर आपल्याला अधिकार मिळेल, कुठल्या 4 चौघामध्ये आपण बसून जेव्हा मत मांडतो जसं पुरुष मंडळी, आणि त्याच्यात जर आपलं मत विचारलं असेल त्यांनी, आपण सहभागी होऊ शकेल तर त्याला समानता म्हटल्या जाईल। म्हणून आपल्या विचारांना आपण समानता दिली पाहिजे, तर याला आपण समानता म्हणू। 8 मार्चला म्हणजे जसं पूर्वीच्या वेदांतामध्ये सुद्धा आईला मातेला खूप गौरवित केलं आहे की तिचे जसं पुरुषापेक्षा महिला ही कुठल्याच बाबतीत कमजोर नाही। ते म्हणतात अरे तुझ्याहून उत्तम वागते, समाजी उत्तम भाषण देते, तुलाही शहाणपण शिकवू जाणते, मग ती मागे कशा पाहिजे। उत्तम महिला हेच करी आपुले धरबिंद्रा सावरी, मुला बाळा आदर्श करी, वरी प्रेमळपणा सर्वांशी। त्याच्यामुळे सगळं करायचं, मी असं नाही म्हणत की तुम्ही की वेशभूषेला महत्त्व नाही, पण तुम्ही किती आल्या गेल्याचं मान सन्मान केला पाहिजे, घरात मोठ्यांचा मान सन्मान करा, मुलाबाळांना चांगले संस्कार द्या। वरून जसं लिंबू मिरचीचं लोणचं असतं, मिरची तिखट आहे म्हणून लिंबू आपण टाकतो का बरं, कारण तिखट कमी व्हायला। तसंच केव्हा आपण लिंबू व्हायचं म्हणजे प्रत्येक वेळेस आपणच लिंबू व्हायचं असंही मी म्हणणार नाही। जर समोरचा मिरची झाला असेल
तर आपण लिंबू होऊन ते साजसं केलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छिते आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपण सगळेजण हेल्थ क्लबला वेळात वेळ काढून स्वतःसाठी रोज नियमित येत जा. जसं आपण आपलं आरोग्य जर सांभाळू तर आपण स्वस्थ राहू आणि हे सगळं जग खूप सुंदर आहे, पाहण्यालायक आहे. जर आपण स्वस्थ राहू, निरोगी राहू तर हे जग आपण पाहू शकू. धन्यवाद.